नमस्कार, गावाकडची टेस्टमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी कालच्या ब्लॉगमध्ये आहे ना म्हणजे कोथिंबीर वगैरे आपल्या रानात आलेली आहे। कोथिंबीर आणि भेंडी, मेथीची भाजी वगैरे त्याचे आहे ना आपण मुहूर्त केलेले आहे। तर आता आपल्याला ना मार्केटसाठी न्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला आता हे मेथी भाजी तयार झालेली आहे मार्केटसाठी न्यायला। तर इकडे बघू शकता मस्त हिरवगार आहे ना असं मेथी आहे। तर आता आपल्याला आहे ना ही मेथी काढून न्यायचं आहे मार्केटसाठी विकण्यासाठी आहे ना काढून न्यायचं आहे। त्यासाठी आहे ना बघू शकता मस्त हिरवगार आणि कवळजार असं मेथी आहे, मेथीची भाजी। तर आता आपल्याला सगळं आहे ना उपसून काढायचं आहे। मेथीची भाजी पण आपण घेणारच आहोत आणि कोथिंबीर सुद्धा आहे ना आपल्याला हे घ्यायचंच आहे। हे बघा पटकन म्हणजे जास्त वेळ पण लागत नाही हे काढायला, पटकन असं उपसून आहे ना वरती येतोय आणि सगळं असं माती आहे ना आपल्याला झाडून घ्यायचं। परत आपल्याला नंतर आहे ना ते धुवून घ्यायचं आहे। फक्त खालचं तेवढं आहे ना थोडं आपल्याला ते धुवून घ्यायचं असते, म्हणजे भाजीला आहे ना माती वगैरे लागू नये म्हणून आपल्याला धुवून घ्यायचं। मस्त हिरवगार आणि कवळजार आहे आणि थोडंफार बारीक असलेला परत सोडायचं आहे। मोठं झाल्यावर थोडंफार आपल्याला घ्यायचं। बघू शकता असं या पद्धतीने आहे ना आपल्याला हे मेथीचं भाजी सगळं काढून घ्यायचं आहे। बघा आता आपण आहे ना एवढं काढून घेतलेले आहे मेथीची भाजी आणि इकडे आपण एक पोतं घेतलेले आहे। पोतामध्येच आपण ठेवूया, असंच आपल्याला पोतामध्ये आहे ना भाजी न्यायला बरं पडते। त्यामुळे आपण पटापट आपल्याला भाजी उपसून घ्यायचं। कसं असते रानात असले की असं आम्हाला पण आहे ना ताजं भाजी वगैरे खाता मिळते आणि सगळ्यांना पण भाजी असं ताजं दिलं ना सगळी पण खुश होतील। म्हणजे काय ते जास्त निबार झाले की ते भाजी चांगलं होत नाही, त्यामुळं कवळे असतानाच आपल्याला भाजी काढून घ्यायचं आणि सगळं हे काढून येऊन आहे ना आपल्याला परत पेंडी वगैरे बांधून हे धुवून मग आपल्याला न्यायचं। चल तिकडचं घेऊया आपण आता। आता भेंडी पण आहे ना 8 दिवसात आपल्याला काढायला येणारच आहे। आता फुलं वगैरे सुटलेले आहे आणि कोथिंबीर तिकडे पुढं आहे, ते पण आपल्याला घ्यायचंच आहे। अगोदर म्हटलं सगळं मेथी उपसून घेऊया आणि सगळं म्हणजे तिकडं आपण इकडं उपसून दिलं की तिकडं घरात सासूबाई वगैरे आहेत, ते सगळं म्हणजे पेंडी वगैरे बांधतात। त्यामुळं म्हटलं अगोदर ही मेथीचं भाजी त्यांना काढून द्यायचं, मग नंतर आपल्याला कोथिंबीर वगैरे काढता येते। भरपूर इकडे भाजी घेतलेली आहे, अजून सुद्धा आपल्याला बी घ्यायचं आहे, पण आता आपण एवढं घेतलंय ना हे तर घेऊन येऊया, म्हणजे तिकडे पेंडी वगैरे बांधायला बरं पडतं। आपण फोटो घेऊया उचलून घरी न्यायचं। बघू शकता असंच मी आहे ना उचलून घरी नेते। मला कसं पेंडी बांधायचं आणि तुम्हाला पण मी दाखवते। मस्त इकडे बघू शकता कोथिंबीर सुद्धा हिरवगार दिसतंय आणि भेंडी तर मस्तच आहे। आता कसं असते थोडंसं थंडीचा दिवस असते मग त्यामुळे जास्त भाजीला वगैरे येत नाही, तरी सुद्धा थोडंसं वेळ लागतो, पण मस्त हिरवगार छान दिसतंय आणि कोथिंबीरचं तर एवढं सुगंध सुटते ना मस्त वाटते। असं ताजा नेऊन आपण भाजीमध्ये वगैरे वापरला तर मस्तच।
तर आता आपण रानात नंतर भाजी घेऊन आलेलीच आहे. इकडे बघू शकता आमचे सासूबाई आहेत व इकडे सगळं आहे ना असं पेंडी बांधून घ्यालेत. म्हणजे मार्केटला आहे ना आपण म्हणजे मार्केटला घालायला गेले की थोडंसं त्यांना पेंडी मोठंच पाहिजे. त्यामुळं आपण त्यांना किती प्रमाणात पेंडी पाहिजे ना तसं आपल्याला बांधून द्यावं लागतं. जरासुद्धा त्यामध्ये कचरा नाही काय नाही, मस्त हिरवगार असं भाजी आहे. असं आपल्याला आहे ना बघा एवढं पेंडी बांधावं लागतं आहे ना मग सासूबाई? होय, लई मोठं होतं ते व्यवस्थित भात कर. होय, असं बांधून आणि इकडे बघा केळीचे साल घेऊन आलेत झाडाचं, त्याच्यानं बांधायचं असं बांधून. आणि ह्याचं पूर्ण खालचं बाजू आहे ना ते आपल्याला धुवायचं आहे, माती लागलेलं असते त्यामुळं धुवून मग आपल्याला मार्केटिंगला द्यायचं आहे. हे बघा हे आपण नंतर धुवून घेऊया. झाली ना सासूबाई पेंडी? मस्त हिरवागार आहे भाजी. जुळवून घे. हां, म्हणजे भाजी पण रानातलं सगळं एकदमच काढायचं नाही, थोडं थोडं न्यायचं. आज थोडं उद्या थोडं असं नेऊन आहे ना आपल्याला भाजी घेऊन जायचं आहे. हे बघा भाजी का नाही कवळी लुसलुशीत आहे. त्याला का नाही रेरशेन खत नाही काय नाही, लेंडी खत घातलेलं आहे बघा शेळ्यांचं. आणि रेशनच्या खतापेक्षा पण का नाही लेंडी खत का नाही चांगलं असतंय बघा. कसं कलर पण कसं आले मेथीला. आणि ह्यामध्ये कुठलंच फवारणी वगैरे काय नाही, काय नाही औषधाचं, फक्त खत वगैरे घातल्यामुळं मस्त हिरवगार भाजी. आणि हे भाजीला पण का नाही लई दिवस झालेलं नाही, 20 दिवसाची भाजी आहे बघा. बरोबर आवडून घे, द्यायचं लवकर भाजी बांधून. होय होय होय, चालते चालते. तुम्ही एवढं सगळं पेंडी बांधून घ्या, मी धुवून घेतो. जाऊ हां, चल. माझं मी पेंड बांधून देतो जा. हो. आपण आहे ना ही मेथीचं पेंडी असं बांधून घेतलेली आहे. तर आहे ना वरती म्हणजे भाजीला माती लागू नये म्हणून हे आपलं खालचं आहे ना असं पाण्यात धुवून घ्यायचं आहे. इकडे पाणी घेतलंय, फक्त असं खालचं तेवढंच बुडायचं आणि असं स्वच्छ धुवून घ्यायचं. भाजी नाही बुडून घ्यायची पाण्यात, म्हणजे खराब सगळं कुजते भाजी. त्यामुळं फक्त खालचं बुडकं तेवढंच आपण असं धुवून घ्यायचं आणि पूर्ण आपल्याला पाणी आहे ना असं उतरून घ्यायचं. आणि इकडे बघा कसं आपण ठेवलंय पेंडी सगळं असं ठेवायचं. ह्या बाजूने एक आणि ह्या बाजूने एक ठेवायचं आणि असं आपल्याला मार्केटला घेऊन जायचं आहे ना. हे कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे बघा, कसं कवळी जार आहे. आणि मार्केटिंग बघायचं आहे आपल्याला, त्यासाठी आपण इकडं थोडंसं कोथिंबीर घेतलंय. बघूया मार्केट लागलं तर मग उद्या ते पण आपल्याला न्यायचंच आहे. आणि आता हे मेथी बरोबरच आपण हे देऊया. बांधायचं आणि मार्केटिंगला न्यायचं. चला ಇಲ್ಲಿ ಬೇಕಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ತಪ್ಪಲಲ್ಲಿ ಹೋಗುತ್ತಾನ ಸಿರಿ ಪಡಿಕೆ ಹತ್ತಿದ್ರೆ. तर अशा पद्धतीने आमचं शेती आहे. तुम्हाला आमचं शेती कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि त्याचबरोबर आणि आमचं रोज रेसिपी असते ते सुद्धा तुम्हाला कसं वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आता आपण थोडंफार आहे ना आता मार्केटला दिलेलेच आहे, ते घालून येऊसपर्यंत हे सुद्धा ना पेंडी बांधून घ्यायचं आहे. त्यामुळं पटापट कमेंट करा, लाईक करा आणि चालू विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका, फ्रेश करा. धन्यवाद.